नमस्ते. आज आपण इयत्ता 10वी च्या गणित भाग 2 या पुस्तकातील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधला दुसरा भाग पाहणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण GST म्हणजे काय, GSTIN याचा अर्थ काय, HSN कोड म्हणजे काय, SAC कोड म्हणजे काय, हे सर्व पाहिले. इनव्हॉइस कसा असतो, म्हणजे गुड्समधला इनव्हॉइस कसा असतो आणि सर्व्हिसमधला इनव्हॉइस कसा असतो त्याचा अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.1 याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स घेतली होती. बाकीची राहिलेली उदाहरणं जे एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला सोडवायला सांगितली होती. बहुतेक ते सोडवली असतील. आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष GST कसा आकारला जातो ते आपल्याला पाहिजे आहे. तर कोणतीही वस्तू तयार करणारा एक मॅन्युफॅक्चरर असतो, म्हणजे जो स्वतः तयार करतो ते, मग ती कंपनी असेल किंवा काही एखादा कारागीर असेल, तर त्याने मॅन्युफॅक्चररनी म्हणजे तयार करणारा, निर्मिती करणारा, नवीन वस्तू तयार करणारा, तो काय करतो, होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला ती वस्तू विकतो. त्यावेळी हा विकणारा असतो, हा घेणारा असतो, याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होतं. GST ट्रेडिंग चेन, ही चेन कशी असते ते मी सांगतोय. पहिला मॅन्युफॅक्चरर वस्तूची निर्मिती करतो, तो ती वस्तू होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला देतो. डिस्ट्रीब्युटर काय करतो, तो रिटेलरला विकतो आणि रिटेलर काय करतो, तर कंझ्युमरला ते वस्तू विकतो. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्याकडून याला विकलं जातं, हा याला विकतो, ही याला विकतो. म्हणजे सेल कसा होतोय पहा, मॅन्युफॅक्चर हा याला सेल करतो, हा याच्याकडून परचेस करतो. लक्षात येते नाही, हा होलसेलर काय करतो, मॅन्युफॅक्चरर कडून परचेस करतो ते काय जे गुड्स असेल, वस्तू असेल, काय असेल. हा होलसेलर काय करतो, तो याला सेल करतो, रिटेलरला. रिटेलर होलसेल करून घेतो म्हणजे परचेस करतो, आणि आता रिटेलर काय करतो, कंझ्युमरला किंवा कस्टमरला ते वस्तू सेल करतो आणि कंझ्युमर ह्या रिटेलर करून. ही चेन असते. डायरेक्ट कंझ्युमरला मॅन्युफॅक्चररकडून ती वस्तू घेता येत नाही, ही सिस्टीम आहे. आता प्रत्येक वेळी काय करतो, हा मॅन्युफॅक्चरर ज्यावेळी या होलसेलरला एखादी वस्तू विकतो, त्यावेळी त्याची जी किंमत असेल त्या किमतीवर जो GST असेल तो याला भरावा लागतो, मॅन्युफॅक्चररला. आणि मग मॅन्युफॅक्चर काय स्वतः पदार्थ भरत नाही, ज्याला याला विकत असतानाच ती GST लावूनच याला ते किंमत याच्याकडून घेतली जाते. होलसेलर काय करतो, ती वस्तू रिटेलरला विकतो, त्यावेळी याने भरलेला जो GST आहे तो याने भरलेला GST आहे त्याच्यापेक्षा कमी असतो. तो याचा GST हा भरलेला ज्यावेळी परचेस करतो हा याच्याकडून, त्यावेळी भरलेला GST हा याला विकल्यानंतर जो GST वस्तू याच्यासाठी GST जो जाणार आहे त्याच्यापेक्षा तो कमी असतो. पण ज्यावेळी हा GST लागणार आहे तो त्याच्यातून मायनस होतो. ह्याचा GST आधी भरलेला तो क्रेडिट असतं त्याचं आणि ते वजा होतं. आता परत हा याला विकतो, त्यावेळी काय होतं, हा घेतो याच्याकडून, त्यावेळी याला GST भरावा लागतो, GST सहित किंमत द्यावी लागते. पण शासनाला GST हा भरणार आहे. हा किती भरणार, तर याने याच्याकडून घेताना जेवढा GST दिलाय तेवढा तो याला देताना जो GST झालाय त्याच्यातून तो वजा करणार, त्याची जी सबस्ट्रॅक्शन आहे तेवढाच GST तो शासनाला भरणार. शासनाला GST कोण भरणार आहे, रिटेलर भरणार, होलसेलर भरणार आणि मॅन्युफॅक्चरर भरणार. आणि मॅन्युफॅक्चरर कोणाकडून घेणार, होलसेलर कोणाकडून घेणार, रिटेलर आणि रिटेलर कोणाकडून घेणार, कंझ्युमर.
शेवटी कंझ्युमरला सगळी रक्कम भरायची आहे. पण जीएसटीची ही एक गंमत आहे की मॅन्युफॅक्चररने ज्यावेळी होलसेलरला विकलंय त्याच वेळी जीएसटी जास्तीत जास्त शासनाला जातो आणि मग ह्याची ह्याचं ट्रान्झॅक्शन होताना तो कमी 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 होत जातो. शेवटी पैसे याला द्यावे लागतात, पण सुरुवातीला याने विकल्याबरोबर याला ते शासनाला ते भरावे लागतात. त्यामुळं शासनाला जो टॅक्स पहिला सुरुवातीचे अगोदरची सिस्टीम काय होती की याने याला विकायचं, याने याला विकायचं, याने याला विकायचं आणि मग याने घेतल्यानंतर जो टॅक्स होईल तो शासनाला जायचा. तोपर्यंत शासनाला टॅक्स कुठल्याही प्रकारचा जात नव्हता. पण आता जीएसटीमुळं काय होतंय, याच्या दोघात व्यवहार झाला की याला जो टॅक्स पडतोय तो याच्याकडून घेणार आणि हा भरणार शासनाला, याची जबाबदारी ती. याने याला विकताना याची जबाबदारी येते टॅक्स भरायची आणि याने याला विकताना याची जबाबदारी आहे. हे तर लक्षात घ्या. तर या पद्धतीनं टॅक्स कसा आकारला जातो ते उदाहरणासहित आपल्याला पाहायचं आहे. पहिला मॅन्युफॅक्चरर, नंतर होलसेलर किंवा त्याला डिस्ट्रीब्युटर असंही म्हणतात. त्यानंतर तो विकतो रिटेलरला, रिटेलरकडून कंझ्युमरला. कधी कधी हा रिटेलरमध्ये नसतोच, याने या होलसेलरला विकायचं, होलसेलर डायरेक्ट कंझ्युमरला विकू शकतो. अशी पण चैन असू शकते. आता आपल्याला एक उदाहरण घेऊन पाहायचं आहे आणि ते उदाहरण दिलेलं आहे. तर ते टॅक्स कसा आकारला जातो त्याचं एक उदाहरण व्यवस्थित दिलेलं आहे. असं दिलेलं आहे की सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200. हा काय करतो, ₹200 वॉच हा याला देतो डिस्ट्रीब्युटरला. होलसेलर. सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट. त्याचा काय प्रॉफिट असेल तो इन्क्लूड करून तो ₹200 होलसेलरला घड्याळ देतो. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू रिटेलर. हा काय करतो, ₹300 तो कोणाला विकतोय, रिटेलरला विकतोय. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर ₹400. हा काय करणार आहे, ₹400 ते याला विकणार आहे. A rate of GST charged at every stage is 12%. Then how each trader pays GST and takes his input tax credit at every stage of transaction is shown in the flow chart. तुम्ही पेज नंबर 88 वर पहा, तो फ्लो चार्ट दिलेला आहे. तर तो पाहिल्यानंतर तुम्हाला एवढी आयडिया त्याची येणार नाही, पण मी सांगतो ते व्यवस्थित ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला पाहिल्यावर कळेल. ते ऑब्झर्व अँड स्टडी इट. एक्सप्लेनेशन त्याने दिलेलं आहे, पण तरीही आपल्याला इतकंसं ते वाचून कळत नाही. Here 3 financial transactions took place till the watch from manufacturer reaches to the customer. म्हणजे मॅन्युफॅक्चरर पासून ते घड्याळ या कस्टमर पर्यंत, कंझ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत किती ट्रान्झॅक्शन झालेत, तर 3 झालेत. याने याला विकलं, 1 ट्रान्झॅक्शन झालं. याने याला विकलं, दुसरं झालं आणि याने याला विकलं, तिसरं ट्रान्झॅक्शन झालं. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळेस त्याला टॅक्स बसणार आहे. आता कोणी किती दिला ते आपण पाहणार आहे. हाऊ द टॅक्सेस आर चार्ज, collected and paid to the central government and state government
at each stage is shown below. The statement of taxes paid is given in the table thereafter. However, all the three financial transactions took place in one state. Therefore, three tax invoices were generated as follows. Each tax invoice shows the brief computation of GST. आता पहा, पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते हे आहे. याने काय केलंय, 200 रुपयाला याने याला विकलंय. तर 200 रुपये हे झाली त्याची टॅक्सेबल अमाऊंट झाली. हे काय झाली, टॅक्सेबल अमाऊंट. म्हणजे फर्स्ट इनव्हॉइस जो आहे, टॅक्स इनव्हॉइस फर्स्ट, इथं मी लिहिते फर्स्ट इनव्हॉइस, त्याच्यामध्ये हा मॅन्युफॅक्चरर होलसेलरला ते घड्याळ विकणार आहे. प्राइस ऑफ वॉच इज इक्वल टू ₹200. त्यानंतर जीएसटी, आता जीएसटी किती आहे 12%, पण त्याच्यातला सीजीएसटी किती आहे, सीजीएसटी 6% आणि एसजीएसटी हा 6%. 6% कुणाच्या आहे, 200च्या. मग 200 into 6 upon 100, हे 0 कॅन्सल, 6 into 2 12. So 12 rupees 12 will be CGST and SGST also 12 rupees. So total value of this is 200 plus 12 plus 12, 224 rupees. पहिल्या याच्यामध्ये, पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला आता ते घड्याळ याला केवढ्याला मिळाले, तर ₹224 ला मिळाले. याने याला 200ला जरी विकला असलं तरी ते 224 रुपयाला त्याला पडलेलं आहे. आता दुसरं सेकंड ट्रान्झॅक्शन आहे, ते याने याला विकले तर ते कितीला, 300ला. मग इथं सेकंड स्टेज आणि हे सगळं इथं मी टॅक्स इनव्हॉइस सेकंड. द प्राइस ऑफ वॉच इज 300 rupees 300. CGST किती येणार, तर 300 into 6 upon 100, that is ₹18. आणि SGST सुद्धा किती येणार, 18. आणि टोटल व्हॅल्यू जी आहे ती किती येणार आहे, 336 rupees. आता तिसरं जे ट्रान्झॅक्शन झालंय ते झालंय हे, तर याने याला विकलंय 400 rupees. तर त्याचं ट्रान्झॅक्शन, थर्ड ट्रान्झॅक्शनच्या वेळी टॅक्स कसा जाणार आहे, तर इथं 400 rupees. याचा टॅक्स 12% ने, त्याचं आउट ऑफ दॅट 6% ऑफ CGST 24 rupees आणि हे 24 rupees आणि हे टोटल येणार आहे 448 rupees. आता पहा, मॅन्युफॅक्चररने टॅक्स किती भरलाय, जीएसटी किती भरलाय, तर 12 CGST, ₹12 SGST, that is total tax is 24. पण हा याने भरलाय का, तर नाही. याला विकतानाच ती वस्तू 224 रुपीजला दिली. म्हणजे वॉच कितीला पडलं ह्याला, 224 रुपीज. म्हणजे याच्याकडून हे घेतलंय, पण यातले जे 24 रुपीज आहेत त्यातले 12 रुपीज CGST भरणार आहे आणि
SGST 12 रुपीज हा माणूस भरणार आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरर भरणार आहे. लक्षात आलंय. आता याने ज्यावेळी परचेस केलं वॉच त्याच वेळी टॅक्स किती भरलाय तर 24 रुपीज भरलाय, हे लक्षात घ्या. आता हा ज्यावेळी याला विकणार आहे त्यावेळी काय करणार आहे, तो त्याला 300 रुपयाला ते घड्याळ विकणार आहे, 300 रुपीजला. तर त्याच्यावरचा टॅक्स किती होत आहे, 18 आणि 18 36 होते. म्हणजे हा याला विकणार त्यावेळी याच्याकडून किती पैसे घेणार, 336 रुपीज घेणार. त्यातले 36 रुपीज काय असणार आहे, टॅक्स असणार आहे, आणि 300 रुपीज त्याची कॉस्ट असणार आहे. म्हणजे टोटल कॉस्ट किती असणार, 336, त्यातला 36 हा GST असणार आहे. तर 36 हा GST हा भरणार का नाही, तर याने अगोदर किती भरले, 24 रुपीज. मग ते 36 मायनस 24 म्हणजे 12 रुपीज हे हा भरणार आहे. होलसेलर कोणाला भरणार, शासनाला. त्यातलं CGST 6 रुपीज भरणार आणि SGST 6 रुपीज भरणार. येते लक्षात पहा. याने ज्यावेळी परचेस केलं त्यावेळेस टॅक्स भरलेला आहे 24 रुपीज. तो टॅक्स म्हणजे क्रेडिट असतं त्याला आपण ITC म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हा ज्यावेळी परचेस करतो त्यावेळी 24 रुपीज भरलेलं असतं GST. मग हा ज्यावेळी सेल करतो त्यावेळी याच्याकडून टॅक्स किती घेणार, 36 रुपीज. पण जो गव्हर्नमेंटला भरणार आहे तर तो किती भरणार आहे, 12 रुपीज, हे लक्षात घ्या. तर ITC हा 24 हा 36 मधून मायनस करणार, हा 12 रुपीज भरणार. त्यातले 6 सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 6 रुपीज स्टेट गव्हर्नमेंटला भरणार. आता या तिसऱ्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेस हा याला सेल करणार आहे वॉच, ते कितीला करणार आहे, 400 रुपीजला. आणि त्याच्या 12% GST आहे, त्यातला 6% CGST, 6% SGST. मग 6% याच्या किती येतं, 24, हे 24. म्हणजे टोटल GST किती भरला, 48 रुपीज. पण याचा ITC किती होता, 36. म्हणजे याने ज्यावेळी याच्याकडून परचेस केलं त्यावेळी त्याने GST भरला होता 36 रुपीज. मग हा काय करणार आहे, ज्यावेळी हा याला विकणार आहे त्यावेळी याच्याकडून टॅक्स घेणार आहे आणि तो किती घेणार, 48 रुपीज टॅक्सवर. आणि त्याच्यातलं याने परचेस करताना किती भरलं होतं, 36. मग याला आत्ता किती भरावं लागेल, याला सेल केल्यानंतर, तर ते 12 रुपीज. त्यातलं 6 रुपीज हे स्टेट गव्हर्नमेंटला भरावं लागेल आणि 6 रुपीज हे सेंट्रल गव्हर्नमेंटला भरावं लागेल. म्हणजे मॅन्युफॅक्चररने किती टॅक्स भरला, 24. होलसेलरने किती भरला, 12 रुपीज. आणि रिटेलरने किती भरला, 12 रुपीज. म्हणजे हे 24 प्लस 12 प्लस 12 म्हणजे 48 रुपीज. पण हे 48 रुपीज कोणाला भरावं लागतं हे लक्षात घ्या, कंझ्युमरला शेवटी भरावं लागते, कस्टमरलाच ते भरावं लागते. म्हणजे ज्यावेळी हा व्यवहार होतो, हा याला सेल करतो, म्हणजे हा याच्याकडून परचेस करतो घड्याळ, त्यावेळी याला टॅक्स भरावा लागतो 48 रुपीज. पण हा किती भरतोय, तर त्याने आधी याच्याकडून घेताना जेवढा भरलेला होता 36 तो मायनस होणार, त्याला ITC म्हणतात याच्या बाबतीत. तर ते 36 48 मधून मायनस होणार आणि 12 रुपीज, त्यातलं 6 रुपीज CGST भरणार आणि 6 रुपीज SGST भरणार. आले लक्षात. तो इनपुट टॅक्स हा वजा करायचा आहे, त्याला ITC म्हणतात. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. याने फक्त सेल केले, याने काय केले, सेल पण केले आणि
परचेस पण केले, याने याच्याकडून परचेस केलं आणि याने याला सेल केलं, म्हणजे ह्या दोन्ही व्यवहारात आहे. तर याच्या बाबतीत याचा आउटपुट टॅक्स काय किती असणार आहे, तर 36 असणार आहे. आणि इनपुट टॅक्स ITC किती असणार आहे, 24. याला भरावं लागणारा टॅक्स GST पेएबल किती असणार आहे, 36 मायनस 24 हे 12. हे लक्षात घ्या. टॅक्स पेएबल फॉर रिटेलर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. याचा आउटपुट टॅक्स किती आहे, 48. आणि इनपुट टॅक्स म्हणजे ITC किती आहे, 36. याचा जो डिफरन्स आहे तेवढाच टॅक्स पेएबल असणार आहे याला. म्हणजे GST पेएबल फॉर रिटेलर इज 48 मायनस 36, दॅट इज 12 रुपीज. आले लक्षात. म्हणजे पहिला टॅक्स भरलेला, परचेस करताना जो टॅक्स भरलेला आहे तो टॅक्स हा याने परचेस करताना भरलेला टॅक्स हा त्याला इन्कम टॅक्स क्रेडिट राहतो, म्हणजे ITC राहतो. आणि याने याला विकताना तो आउटपुट टॅक्स, त्या आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस करायचा आहे, म्हणजे टॅक्स पेएबल याच्यासाठी येणार. याने काय केलं, याच्याकडून परचेस करताना तो काय टॅक्स भरला असेल त्याला ITC म्हणतात, आणि याने याला विकताना जो काही टॅक्स येणार आहे तो आउटपुट टॅक्स आहे. मग GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. आलं लक्षात. तर या पद्धतीनं हा भाग होतो. तर तुम्हाला काही उदाहरणं दिलेली, सॉल्व एक्झाम्पल्स, ती तुम्ही सोडवायची आहेत. आता त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल नंबर 4 आहे पुस्तकामध्ये, पहा पेज नंबर 92 वर. तर एक्झाम्पल असं आहे, सपोज मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर a taxable value of ₹400 to a wholesaler. Wholesaler sold it to the retailer for 4,800. Suppose the manufacturer sold cycle for taxable value of ₹4,000. टॅक्सेबल व्हॅल्यू याची आहे, याने मॅन्युफॅक्चरने 4,000 रुपीजला सायकल याला सेल केली. आता मगाशी वॉच उदाहरण होतं, आता सायकलचं आहे. तर त्यावेळी 12% काय झालं आहे, GST भरला आहे. आणि मॅन्युफॅक्चरर कोणाला विकणार, होलसेलरला. सपोज manufacturer sold a cycle for a taxable value of ₹4,000 to the wholesaler. Wholesaler sold it to the retailer for ₹4,800. आणि हा रिटेलरला विकणार, आणि retailer sold it to a customer for ₹5,200. याने याला rate of GST is 12%. Complete the following activity to find a payable GST and CGST and SGST at each stage of trading. The trading chain कशी झाली, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कस्टमर, ही चेंज झाली. त्यानंतर आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर, या मॅन्युफॅक्चररचा आउटपुट टॅक्स तो किती येणार, तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती, 4,000, त्याचे किती 12%. मग हे 0 कॅन्सल, 48. म्हणजे याला टॅक्स किती भरावा लागेल, 480 रुपीज. आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर इज, आता होलसेलरने ते एवढ्याला विकले, म्हणजे याचा आउटपुट टॅक्स किती येणार,
4800 into 12%. 0 0 कॅन्सल, 1296, 1248 आणि 957, 567. हा आउटपुट टॅक्स कोणाचा आहे? होलसेलरचा आहे. आणि त्याचा इनपुट टॅक्स म्हणजे ITC किती आहे? 480. मग याला टॅक्स किती भरावा लागेल? तर टॅक्स पेएबल फॉर होलसेलर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स, दॅट इज 576 मायनस 480. इथंच मायनस करतो, 480. इथे किती राहिले? 6 9 0, तर 96 रुपीज. तर याला किती भरावं लागते? 96 रुपीज. आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता पहा, याने याला विकलं त्यावेळी आउटपुट टॅक्स याचा किती होता? 480 रुपीज. मग हा याचा इनपुट टॅक्स झाला. कोणाचा? होलसेलरचा. पहा, इनपुट टॅक्स किती आहे होलसेलरसाठी? 480 रुपीज. आणि याने याला विकलंय रिटेलरला त्यावेळी 4800 ही व्हॅल्यू आहे टॅक्सेबल. त्याचा 12% टॅक्स GST लागलाय. तो किती लागला? ₹576. हा या होलसेलरचा आउटपुट टॅक्स आहे. मग टॅक्स पेएबल, GST पेएबल फॉर होलसेलर इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती? 576. ITC किती? 480. याचे सबट्रॅक्शन 96. म्हणजे याला टॅक्स पेएबल किती आहे? GST पेएबल ₹96. आउटपुट टॅक्स फॉर रिटेलर. आता रिटेलरने काय केलंय? तीच वस्तू ही 5200 ला सेल केली. म्हणजे 5200 into 12/100. 0 0 कॅन्सल, 12 24, 12 25 60, ₹624 आउटपुट टॅक्स फॉर रिटेलर. आता रिटेलरला आउटपुट टॅक्स एवढा आहे, पण त्याचा इनपुट टॅक्स किती? तर हा आहे 576. मग तो याच्यातून मायनस करायचा आहे, ₹576 हा मायनस करायचा आहे. तर याची सबट्रॅक्शन किती येणार आहे? 48 रुपीज. 14 minus 6 8, carry 1 8, 12 minus 8 14, carry 1 0, 48 rupees. Tax GST payable for retailer is 48 rupees. GST payable for wholesaler is 96 rupees. And GST payable for manufacturer is 480 rupees. मी जे मागाशी सांगितलं तुम्हाला की हे ट्रान्झॅक्शन पुढे जसं होत जाईल तसं टॅक्सची रक्कम कमी होते, पण सुरुवातीलाच जो विकतो तिथं टॅक्स जास्त असतो. इथं GST किती? 480 रुपीज. इथं किती? 96 रुपीज. इथं किती? 48 रुपीज. म्हणजे शासनाला जो टॅक्स जाणार आहे तो जास्तीत जास्त टॅक्स हा पहिल्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेसच जातो. आणि मग जसं जसं त्याचे व्हॅल्यू वाढेल तसं त्याचा टॅक्स हा पुढच्या ट्रान्झॅक्शनच्या वेळी कमी कमी होत जातो. हे लक्षात घ्या. हा याच्यामध्ये GST आकारण्यामध्ये शासनाचा खूप फायदा आहे. पहिलं काय व्हायचं? याने याला विकायचं, याने याला विकायचं, याने याला विकायचं, आणि शेवटी याने घेतल्यानंतर जो काही टॅक्स आहे टोटल टॅक्स किती झाला? तर 480 प्लस 96 प्लस 48 म्हणजे हा येणार आहे किती? 624 रुपीज. हे जे 624 रुपये आहेत ते कधी मिळायचे शासनाला? ज्यावेळी हा रिटेलर कन्झ्युमरला विकेल त्यावेळी 624 रुपये मिळायचे. पण आता काय होते? 624 मधले 480 रुपये ह्याने याला दिल्यानंतरच येते, त्यानंतर याने याला विकल्यावर 96 येते. म्हणजे ह्या जास्तीत जास्त जो टॅक्स आहे तो अगोदरच कट होते आणि शेवटच्या ट्रान्झॅक्शनच्या वेळी फक्त 48 रुपीज शासनाला जातात.
हे लक्षात घ्या. म्हणजे GST आकारण्यामध्ये शासनाचा खूप फायदा आहे आणि त्याच्यामुळं जेवढा टॅक्स शासनाला जमा होईल तेवढं जे फॅसिलिटीज लोकांना ज्या द्यायच्या आहेत किंवा काही नवनवीन काही शासनाला करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो आणि म्हणून GST आकारलेली आहे. असो, तो आपला विषय नाही, पण GST कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता कधी कधी काय करतात तर तुम्हाला GST देताना इथं जसं आहे टॅक्सेबल अमाऊंट दिली, पण इन्क्लुडेड टॅक्स इन्क्लूड करून ती किंमत लावली जाते. तर त्यावेळी कशी उदाहरणं सोडवायची याचं एक उदाहरण मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगेल. तर ते याच्यामध्ये सांगत नाही. इथं तुमच्या मला वाटतं लक्षात आलं असेल की टॅक्स कसा काढायचा. लक्षात आले. टॅक्स वेगळा आणि त्याची टॅक्सेबल अमाऊंट वेगळी असेल तर टॅक्स कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळी वेगवेगळा टॅक्स असतो. याच्यासाठी या परचेस करताना जो टॅक्स दिलेला आहे तो इनपुट टॅक्स असतो आणि याने सेल करताना जो टॅक्स बसतो तो आउटपुट टॅक्स असतो. आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस केला तर याच्यासाठी GST पेएबल येतो. याच्यासाठी GST पेएबल करायचा असेल तर याने परचेस करताना म्हणजे याने सेल करताना जेवढा टॅक्स बसला आहे हा टॅक्स, तर तो याने याला सेल करताना जो टॅक्स बसला आहे त्याच्यामधून हे मायनस करायचं म्हणजे हा टॅक्स पेएबल फॉर रिटेलर आहे. लक्षात आलं. रिटेलर फक्त 48 रुपीज भरतोय, होलसेलर 96 भरतोय आणि मॅन्युफॅक्चरर 80 रुपीज भरतोय. शेवटी सर्व जो टॅक्स आहे, सर्व जी त्याची काय किंमत असेल ती सर्व कोणाला भरावं लागते, कन्झ्युमरला किंवा कस्टमरला भरावं लागते. हे लक्षात घ्या. पण त्याचे त्या स्टेजलाच त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेसच टॅक्स हा शासनाला जातो. हे लक्षात घ्या. तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.2 याच्यामधले एक्झाम्पल्स सोडवायचे. फक्त टॅक्स इन्क्लूड केलेली जी व्हॅल्यू आहे त्याच्यातून GST कसा काढायचा किंवा त्याची टॅक्सेबल अमाऊंट कशी काढायची याच्यावरची जी उदाहरणं आहेत, काही उदाहरणं तशी आहेत, तर ती उदाहरणं मी नंतरच्या तासाला शिकवणार आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. म्हणजे हे काय ते काय असं गोंधळ तुमचा होणार नाही याच्यासाठी ते वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. मला वाटतं हे समजलं असेल. ओके, थँक्यू.